नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवर्ड या चॅनलवरती स्वागत करते. तर शेतकरी बांधवांनो, हा सीताफळाचा प्लॉट तुम्ही बघू शकता. ह्या वर्षी आपण सीताफळाची लवकर छाटणी केलेली आहे. तर लवकर छाटणी करण्याचं कारण असं की मागच्या वर्षी भरपूर शेतकरी असे आहेत फळबागांवाले की त्यांचे मालाचे पैसे हे झालेले नाही आहेत. तर आपल्या पिकाचे जास्तीत जास्त पैसे होण्यासाठी जर तुम्ही लवकर झाडांची छाटणी केली उन्हाळ्यामध्ये, तर हार्वेस्टिंगला पण आपला माल लवकर येणार आहे. आणि माल हार्वेस्टिंगला लवकर आला की आपल्याला बाजारभाव चांगल्या प्रकारे हे 100% मिळतात. तर यासाठी आपण फळबागांची छाटणी ही लवकरात लवकर करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. तर आपण ह्यावर्षी सीताफळांची छाटणी लवकर केलेली आहे. तर आता झाडांचे फुटवे तुम्ही बघू शकता. खूप छान पद्धतीने झाडांचे फुटवे झालेले आहेत. आणि झाडांना जर फुलकळी तुम्ही कळी जर बघसाल ना, तर खूप जास्त प्रमाणात कळ्यासुद्धा लागलेल्या आहेत. तर एवढ्या जास्त कळ्या लागून फायदा नाही आहे. म्हणजे आपल्याला जास्त कळ्या लागल्यानंतर त्या आपल्याला तोडाव्या पण लागतात. कारण जर आपण एका झाडाला जास्तीत जास्त कळ्या म्हणजे फुलकळी जर जास्तीत जास्त काढण्याचा प्रयत्न केला, तर यामुळे फळांची साईज चांगल्या प्रकारे होत नाही. तर यासाठी आपल्याला कमीत कमी कळ्यांमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न, जास्तीत जास्त फळांचं वजन कशा पद्धतीने मिळवता येईल हे फार महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आता इथे तुम्ही बघू शकता की आपल्या बागामध्ये आज पाटाद्वारे पाणी चालू आहे. तर आता भरपूर शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला असेल की फळबागांना उन्हाळ्यामध्ये तुम्ही पाटाद्वारे पाणी का देता. तर याचं कारण म्हणजे आता जमिनीमध्ये हीट खूप जास्त आहे, उष्णता खूप जास्त आहे आणि आपण बाग आता सध्या धरलेला आहे. तर जमिनीमधली हीट निघण्यासाठी झाडांना पुढे जाऊन कोणत्याही प्रकारचं नुकसान न हो यासाठी आपण आत्ता पाटाद्वारे पाणी सोडलेलं आहे की जेणेकरून मातीमधली पूर्णपणे उष्णता निघून जाईल. नंतर फुलकळी सेटिंग होताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर यासाठी आपण आता पूर्ण बागेला पाटाद्वारे पाणी सोडलेलं आहे. याआधी पण सोडलं होतं आणि आत्ताही छाटणीनंतर दुसरी वेळ आहे पाटाद्वारे पाणी देण्याची. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये पिकांना खूप जास्त प्रमाणात पाणी लागतं. तर पिकांना पाणी दिल्यानंतर आपले पिकं लवकर सुकू नये, फळबागा लवकर सुकू नये यासाठी तुम्ही इथे बघू शकता की आपण जेव्हा छाटणी केलेली आहे, पानांची गळती जेव्हा झालेली आहे, ते जे पानं आहेत किंवा जे लाकडं असतील ते आपण खोडांमध्ये टाकलेले आहेत की जेणेकरून आपण पिकांना पाणी दिल्यानंतर हीटमुळे म्हणजे जास्त ॲब्झॉर्प्शन होऊन माल सुकू नयेत. तर आपल्या झाडांची छाटणी झाल्यानंतर जेव्हा आपण पूर्ण फांद्या छाटतो, तर त्यावेळेस फांद्यांवरती छाटणी केलेल्या बुरशीचा अटॅक होऊ नये, फंगल अटॅक होऊ नये यासाठी आपल्याला बुरशीनाशकची तातडीने फवारणी छाटणीनंतर करणं हे फार गरजेचं आहे. तर आपण छाटणीनंतर फवारणी ही केलेली आहे. तर आता चांगल्या प्रकारे झाडांचा फुटवा पण झालेला आहे आणि काळ्या पण लागलेल्या आहेत झाडांना आणि काळ्या पण खूप जास्त प्रमाणात लागलेल्या आहेत. त्याचबरोबर उष्णतेमुळे काही काळ्या ह्या जळत पण आहेत. तर आता जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कळ्या लागण्यासाठी आपल्याला यावरती एक औषधाची फवारणी करणं हे फार गरजेचं आहे. कारण पूर्णपणे नुकसानही व्हायला नको. हीटमुळे काय होतं की कळ्या ह्या काळ्या पडतात आणि नंतर गळून जातात. आता सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की बाबा भरपूर कळ्या लागलेल्या आहेत, पण नंतर त्याच कळ्या गळून जातात आणि परिणामी आपल्याला उत्पन्न हे फार कमी मिळतं. तर हे बघू शकता तुम्ही, एका शेंड्याला खूप जास्त प्रमाणात काळ्या आहेत, पण नंतर त्या काळ्या पडून गळणार आहेत. कारण अजून पुढे जाऊन हीट खूप जास्त वाढत जाणार आहे. त्यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे काळ्यांची सेटिंग होण्यासाठी, जास्तीत जास्त काळ्या लागण्यासाठी एक औषधाची फवारणी करणं हे फार महत्त्वाचं आहे. तर यासाठी तुम्ही फेमिग्रो या नावाने जे मार्केटमध्ये औषध उपलब्ध आहे तेही तुम्ही वापरू शकता. खूप छान रिझल्ट आहेत. ह्या प्लॉटवरतीही आपण त्याच औषधाची फवारणी केलेली आहे. तर हे बघू शकता, आपण संपूर्ण प्लॉटला पाटाद्वारे पाणी दिलेलं आहे. अजून इकडे थोड्याशा 2-3 सऱ्या बाकी आहेत. इथे पण पाणी चालू आहे आत्ता सध्या. आणि हा प्लॉट आपला 2.5 एकरमध्ये आहे. 1250 झाडं आहेत हे. आणि याची व्हरायटी जर बघितली तर गोल्डन आहे.
तर शेतकरी बांधवांनो, जर तुमचे सीताफळ बागेबद्दल किंवा इतर फळबागांबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल. त्याचबरोबर इतर पिकांबद्दलही जर तुमचे काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही मला विचारू शकता. तर इथे बघू शकता, हाही माझा घरचाच प्लॉट आहे टोमॅटोचा. आता त्याची लागवड केलेली आहे 15 ते 20 दिवसांपूर्वी. याचेही फुटवे खूप छान पद्धतीने झालेले आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर जर तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता. तर चला, आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते. हा व्हिडिओ इतरही शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल.